नमस्कार. DR न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. धाराशिव ते वैरागला जाणारा हा रस्ता आहे, मेन रस्ता आहे. या रोडवरनं हजारो गाड्या रोजचं वाहत असतात आणि या रोडची इतकी बिकट परिस्थिती आहे. मी तुम्हाला या रोडचं फुटेज दाखवतो. या रोडवरती कमीत कमी 1-1 फुटाचे खड्डे आहेत. या ठिकाणच्या ग्रामस्थांच्या पण प्रतिक्रिया घेणार आहोत. तसेच ST महामंडळ देखील या ठिकाणी आहेत म्हणलं, त्यांच्याही प्रतिक्रिया आपण घेऊया. ह्या रोडने जात असताना काय त्रास होतोय हे त्यांच्याकडून ऐकून घेऊ आपण. नाव सांगा. माझं नाव गोडके, चालक धाराशिव आगार. आपण दररोज या रोडवर चालतो. किती तुमच्या खेपा असतात रोडवर? रोडवरती आपल्या 4 खेपा. 4 खेपा. एक गाडी 2 खेपा अशा आपल्या 4 गाड्या आहेत. बरं. मग मला 8 खेपा. तुम्ही तिथून निघाल्यापासून तुम्हाला रस्ता कुठवर चांगला आहे आणि कुठून खराब लागतंय सांगा. आपला तसा नागोबा ते गोडगाव ते वैराग. बरं, रात्री खराब. रस्ता कुठला खराब आहे तुमचा? म्हणजे जाण्याचा पूर्ण हात खराब आहे ना. हा, म्हणजे पॉईंट सांगा. म्हणजे रोहीपासून म्हणा ते मालेगाव पर्यंत म्हणा. नाही नागोबा ते मालेगाव पर्यंत. नागोबा ते मालगाव चौकापर्यंत रस्ता खराब आहे. अति खराब. आता तुम्ही चालक आहात, तुम्हाला तुमच्यासारखी व्यथा कुणाला कळणार नाही. मागे बसणाऱ्याला कळत नाही, चालवणाऱ्याला कळते वाहन चालवायची. बरोबर आहे. वेळ पुरत नाही मला. ह्या रोडनी एवढं सांगा की खड्डे कसे आहेत आणि किती फुटाचे खड्डे आहेत? अगदी मोठे मोठे खड्डे आहेत. गाडी नुकसान होतं किंवा प्रवाशांना त्याची इजा होऊ शकते गाडी आदळल्यामुळे, आणि आम्हाला टाइम पण पुरत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अपघात होतोच ना. त्याच्यामध्ये कधी कोणाचा जीव जाईल सांगता येत अगदी नाही. अगदी तुम्ही खड्डे जर बघितले की 1 फुटाचे खड्डे आहेत की नाही? 1 फुटाचे खड्डे आहेत आणि मोठे मोठे खड्डे आहेत. काय मागणी काय असणार तुमची? पहिल्यांदा मला सांगा की ST पण जाते, कार पण जाते, पिकअप पण जाते आणि 2 व्हीलर पण जाते. बरोबर आहे का? हो. सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे अपघात झाल्यानंतर जीव जाणं. बरोबर. आणि वाहनाची खराबी नंतर झाली. बरोबर. हा, मग ह्या रोडवर तुमची काय मत असणार आहे? काय नाही, लवकर काम करून घ्यावं याने. हा, आमची एवढीच विनंती आहे. म्हणजे लवकर खड्डे बुजवून अगदी घ्यायचे. पहिले. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस खड्ड्याचं अंतर कळत नाही. अंतर खड्डा कळत केवढा आहे, कसा आहे, माणूस त्यात आपटतो. बरोबर आहे का? बरोबर. कधी कधी जीव पण जाऊ शकतो. कारण पाणी साठल्यामुळे त्याचा अंदाज येत नाही ना खड्ड्याचा. अजून काय म्हणते मागणी? काय नाही, लवकर शासनानं करावं हीच आमची विनंती आहे. महबूब मुलानी, हा. मी प्रवासी आहे. हम्म. तर ज्या पद्धतीने एखाद्या मरणाच्या ह्याच्यात जायची तशी अवस्था मोटरसायकलवाल्याची तरी. बरोबर. हा. आणि गाडीत बसल्यानंतर तर पाठीमागचा माणूस कमीत कमी 1.5 फूट 2 फूट उड्या मारतो. हा, खड्डा खाली किती आहे त्याला माहित नाही. बरोबर. आणि असे खड्डे न मोजण्या इतके आहेत. हा, या रोडवर. नागबा चौक ते मालेगाव आणि त्याच्या पुढचा झालेला बी रोड हा. ह्याच्यापेक्षा बेकार होत चाललेला आहे. ST मधील प्रवासी आहेत, ह्यांनी सुद्धा ह्यांची व्यथा सांगितली की काय त्रास आहे. आणि गाडीत बसल्यानंतर खड्ड्यात गाड्या आपल्यानंतर माणूस किती फुट उचलतो हे सुद्धा ह्यांनी एकदम साध्या पद्धतीने सांगितलं आहे. काय मागणी असणार आहे तुमची सुद्धा? जेवढा लवकर रोड तयार होईल तेवढी आमची अपेक्षा. बाकी काय नाही. या होत्या ST महामंडळ चालकाच्या प्रतिक्रिया. तसेच या रोडवरून जाणाऱ्या वाहन चालकाच्या प्रतिक्रिया. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. आणि नागोबा चौकापासून ते मालेगाव शिव यापर्यंत इतका रस्ता खराब आहे की येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची प्रचंड दुरावस्था झालेली आहे. रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हे समजत नाही. मागणी काय आहे तुमची PW कडे? काय नाही, वारंवार मागणी करून सुद्धा जाणून बुजून रस्त्याकडे कोणी लक्ष दिलं जात नाही. ह्या रस्त्याबाबत तक्रारी तुमच्या आहेत, तुम्ही त्या PWD ऑफिसला काय कळवलंय का रस्त्याची दुरावस्था अशी झाली? कळवलेला आहे पण कोणच त्याचा प्रतिसाद देत नाही. फोन केलता का त्यांना? हो, झालेला आहे फोन. बरोबर. ह्या रोडचे काय व्हिडिओ म्हणा ते काय त्यांना पोस्ट केलते का जेणेकरून हा रस्ते? आहेत की. हा.
बऱ्याच वेळा कल्पना देऊन सुद्धा जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं जातं या रस्त्यावर. बरोबर. मग ह्या रोडला आम्ही खड्डे बघितलं, जवळजवळ फूट 1.5 फुटाचे खड्डे आहेत म्हणलं. या ठिकाणी अपघात पण होत असेल वारंवार. भरपूर 2 दिवसाला एक अपघात झाल्यासारखा होतोय. हां. मागणी तुमची काय फक्त? काय रस्त्याची मागणी आहे आणि रस्ता चांगल्या प्रकारचा व्हावा हां. हीच आमच्या गावकऱ्याची सर्वांची अपेक्षा आहे. म्हणजे रस्त्याचे खड्डे सगळे बुजले पाहिजे, बरोबर आहे हो, का? रस्त्याचे जेणेकरून खड्डे अपघात बुजले होणार पाहिजे नाही. आणि रस्ता पण व्यवस्थित झाला पाहिजे. रुईगावचा ग्रामस्थ आहे. मालेगाव शिवापासनं ते गोडगाव नागबा चौकापर्यंत अशी दुर्व्यवस्था अवस्था आहे रोडची की लोकांची आमच्या गावच्या जायची इतकी परेशानी होती. आणि इष्टी सुद्धा जाताना नवीन रस्ता झाले गोडगावच्या रस्त्याने जाते, पण नागबा चौकांना इष्टी जात नाही. कारण नागबा चौकात जायचं म्हणजे लोकांना जायची सुद्धा परेशानी व्हायला लागली आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही हा रस्ता सुद्धा बघू शकता कसलं खडायचं बघा तुम्ही. बघा 1 मिनिट, बघा वाहनं जाताना ही कसलं खडायचं. आणि लोकांची इतकी बेकार परिस्थिती व्हायलेली आहे की सांगायच्या पार झाली. ऍक्सिडेंट तर सारखं होते. मी माजी सैनिक संजय आवारे, राहणार तरोळे, तालुका बार्शी. आम्ही नेहमीच या रस्त्यानं जातो येतो. मात्र हा रस्त्याचा एवढाच तुकडा असा राहिलेला आहे की बाकी रस्ता तर ठीक आहे, पण हा रस्ता एवढा खराब आहे की काहीच खरं नाही. ह्या रस्त्यावरून सारखं वारंवार तुमचं जाणे नसते? नेहमी आम्ही येतो. आमच्या कामानिमित्त उस्मानाबाद आहे, आम्हाला इकडं तुळजापूर आहे देवी दर्शनाला. मात्र बघतोय आम्ही बऱ्याच दिवसापासून ह्या रस्त्याची अवस्था बिकट आहे एकदम. अशी आहे की बोलायचं काम नाही. इथं ऍक्सिडेंट होऊन कोणी जाण्याची शक्यता आहे. तरी म्हणजे एवढे मोठे रस्त्याला खड्डे पडले, एवढे मोठे खड्डे आहेत, हे दिसतंय समोर पाणी साठलं. अनेक लोकांना इथं त्रास आहे. बऱ्याच दिवसात हा प्रश्न म्हणजे ह्या शासनानं एवढ्या रस्त्याचं का ठेवलं आम्हाला बी माहित नाही, पण नेमकं हे काम होणं अपेक्षित आहे. 100% गरज आहे सगळ्या लोकांसाठी आवश्यक. ह्या रस्त्यावरून बरीचशी वाहनं जातात, बरोबर आहे का? बरीचशी वाहनं. आणि जवळजवळ 1.5 फुटाचे खड्डे पडलेच. हो, ह्या खड्ड्यामध्ये अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे. जेणेकरून हे खड्डे लवकर भरून घ्यावी अशी इच्छा आहे तुमची? बिलकुल. तरी शासनानं लक्ष देऊन आपलं हे केलेलं अतिउत्तम एकदम. लोकांची म्हणजे रहदारी व्यवस्थित होईल, बस एवढंच आहे. थोडंसंच आहे, जास्त नाही. पण का राहिलंय काय आम्हाला काय माहित नाही. बरोबर. हो. आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689 3225 03. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.